मित्रांनो, आई कुठे काय करते या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आप्पा आता कांचनला पेढा भरवतात तेव्हा कांचन खूप लाजत असते. त्यावरती अनिरुद्ध म्हणतो, वा आप्पा, आता एखादी कविता देखील करून टाका. त्यावरती आता आप्पा म्हणू लागतात, अरे या घरच्या लेकी सुना आहेत ना, त्याच खरी आपली लक्ष्मी आहे. यांना जपलं ना तर ती लक्ष्मी आपली काळजी करेल आणि आपल्यावर देखील प्रसन्न होईल. अरे केवळ सोनं चांदी पैसा हे आपलं ऐश्वर्य नाहीये. घराला तोलून धरणाऱ्या ह्या लेकी सुना हेच आपलं ऐश्वर्य आहे. तेव्हा अनिरुद्ध म्हणतो, आई तू खरंच घरासाठी खूप काही केलं. पाहुण्यांची नेहमी वर्दळ असायची, तू रिकाम्या हाताने त्यांना कधी पाठवलं नाही. त्यावरती आता कांचन म्हणते की अरे मीच नाही एकटीने तर अरुंधती देखील माझ्यासोबत होती. आता ती अनघा आणि संजनाला म्हणते, पुढील काही वर्षात आम्ही नसू, पण तुम्ही आम्हाला एकदा विसरला ना तरीही चालेल. या घराचे संस्कार आणि शिकवण कधीही विसरू नका. आता कांचनने असं भावनिक बोलल्यामुळे सर्वांनाच खूप वाईट वाटतं. त्यावरती संजना म्हणते, आम्ही काहीही विसरणार नाही, परंतु तुम्ही प्लीज असं काहीही बोलू नका. तर आता अनघा म्हणते की आम्ही तुमची शिकवण नेहमी स्मरणात ठेवू. तुम्ही खूप गोड आहात आणि आम्हाला हव्या आहात. अहो आमचे कान धरून आम्हाला काहीतरी खास शिकवायला, आम्हाला रागवायला, जर काही चुकत असेल तर आम्हाला सांगायला. आता ईशा कांचनजवळ जाते आणि म्हणते, आजुडी तू सेंचुरी पूर्ण केल्याशिवाय कुठेही जात नाही, तू फक्त रडू नकोस ग. कांचन म्हणते, चला मग आता पूजेची तयारी करूयात. आणि आपली लहान लक्ष्मी नक्की आहे तरी कुठे. ते जानकीबद्दल बोलत असतात तर जानकी अजूनही झोपली आहे, ती उठलीच नाही असं अनघा म्हणते. तर आता लक्ष्मी पूजनाची तयारी आम्ही पाहतो, तोपर्यंत तू जानकीला घेऊन ये असं आता संजना म्हणते. तेव्हा अनघा जानकीकडे जाते. तर दुसरीकडे आता अनीश पूजा मांडत असतो. आरोही आता सारखी मोबाईलमध्ये पाहत असते. तर मनू आता सुलेखा आजी आणि अरुंधतीला आवाज देत असते की पटकन या. त्या दोघीही आता तेथे येतात. तर आता जादूगार आणि नितीन अंकल कुठे आहे असं ती विचारते. तेव्हा तुझे जादूगार नितीन अंकल संगीत विद्यालयात ऑफिसमध्ये गेले आहेत, कारण तिथेही आपल्याला पूजा करायची आहे ना म्हणून. आता मनू विचारते, मला त्यांनी घेऊन जायला हवं होतं ना, ते इकडे येतच असतील, त्यामुळे नको आता आपण नंतर जाऊयात असं आता अरुंधती म्हणते. सर्वजण आता पूजेची तयारी करत असतात. एवढ्यातच आता तेथे आशुतोष आणि नितीन हे दोघेही येतात. सुलेखाताई विचारतात, ऑफिसमध्ये संगीत विद्यालयामध्ये पूजा झाली का. ते दोघेही हो असं म्हणतात. मग त्यानंतर अनीश हा आरोहीजवळ जातो आणि विचारतो, काय ग कुणाच्या फोनची वाट पाहतीये, कुणाचा मेसेज रीड करतीये. तेव्हा आरोही म्हणते, काही नाही रे, असं काही नाही. आरोही विचारतेच, यशचा काही तुला फोन आला होता का. तेव्हा आला होता, पण कामाविषयी होता असं म्हणून अनीश तो विषय टाळतो आणि तिच्याकडे पाहत राहतो, कारण त्याला माहीत असतं की हिला सुद्धा यशची आता आठवण येते. दुसरीकडे आता जानकी खूप रडत असते. अनघा तितक्यात तेथे येते आणि अगोदर चेक करते तिला ताप आहे की काय. अभिला म्हणते, अरे जानकी का रडतीये आणि सर्वजण वाट पाहतायत तुमची. तेव्हा ती झोपेतून उठली आणि सारखी रडायलाच लागली. तिला मला असं वाटतंय की फटाक्यांचा आवाज सहन होत नसेल किंवा ती खूप घाबरली असेल. तेव्हा आता अनघा म्हणते, अरे तिला भूक लागली, ती झोपेतून उठली ना, आणि फटाक्यांचा तिला अगोदरही प्रॉब्लेम नव्हता आणि आत्ताही नाही आहे. फक्त कॅनडात फटाके वाजत नसतील ना, एवढ्या मोठ्या आवाजात तिथे फटाकेच नसतील असा ती त्याला चांगलाच टोमणा मारते. अभि म्हणतो, त्याचं काय आता इथे. तर अनघा म्हणते, अरे तुला असं वाटतं की मला काही समजत नाही, पण मला सगळं समजतं रे अभि, पण आता हा वादाचा विषयच नको आहे मला. त्यावरती आता अनघा जानकीला घेऊन तेथून जाते. तेवढ्यातच अनिरुद्ध तेथे येतो आणि अभिकडे रागात पाहतो. तो म्हणतो, आज घरात सगळेजण खुश आहे म्हणून मी तुला काही बोलत नाही, पण आपण या विषयावर ना आता नंतर बोलू, तू पूजेसाठी ये अगोदर खाली असं म्हणून आता तो अभिला घेऊन तेथून जातो. इकडे अनघा आणि अभि हे दोघेही पूजेसाठी बसतात आणि लक्ष्मीपूजन करतात. अनघा आता अभिवरचा राग विसरून लक्ष्मीपूजन त्याच्याबरोबर करते. तर दुसरीकडे अरुंधती आणि आशू दोघेही पूजेसाठी बसलेले असतात. इकडे अनघा अभिची पूजा होते. दोघेही आता घरातील सर्वांचा थोरा मोठ्यांचा आशीर्वाद घेतात. तर दुसरीकडे अरुंधती देखील आता सुलेखाताईंजवळ जाते. आशुतोष आणि ती दोघेही जोडीने सुलेखाताईंचा आशीर्वाद घेतात. तेव्हा मनू देखील आता अरुंधती आशुतोष सुलेखाताईंचा आशीर्वाद घेते. तेव्हा तू खूप मोठी हो असं आता सगळेजण तिला आशीर्वाद देतात.
तर आशुतोष लाडाने कौतुकाने तिला उचलून घेतो. इकडे अनिरुद्ध हा अभिला विचारतो, काय रे अभि, हे कॅनडाला जायचं काय नवीन नाटक आहे? अभि म्हणतो, बाबा मी तुम्हाला सांगणारच होतो, पण या विषयावर आपण नंतर बोलूयात का? तर इकडे सगळेजण आता फटाके वाजवायचे नाही म्हणून फुलभाज्या पेटवतात आणि हातात घेऊन गोलगोल फिरवत असतात. आप्पांना आता कांचनकडे पाहून खूप आनंद झालेला असतो. ते ईशाला म्हणू लागतात, बघ ना कांचन किती आनंदाने ते फुलभाज्या हातात घेतलेत, त्याचा आनंद घेतीये. अरे तिला तर फटाके वाजवायला खूप आवडायचे, परंतु आता ती वाजवत नाही, कारण तुमच्यामुळे सगळं काही बंद झालं. आवाजाचे फटाकेच नाही वाजवायचे म्हटल्यावर. तेवढ्यातच आता तेथे मनू येते आणि कांचनला म्हणते की मलाही द्या ना हा फुलभाज्या. कांचन लगेच तिला फुलभाज्या देते. तेव्हा तू इथे नवीन राहायला आली का? तुझे आई वडील कोण आहेत? असं कांचन विचारते. तेव्हा मनू आता अरुंधती आणि आशूकडे बोट करता कांचनला एका क्षणी वाटतं की अरुंधती आणि आशुतोषने ही मुलगी दत्तक घेतली की काय. तिला आता धक्काच बसतो. ती एकदम शांत होऊन जाते. अरुंधती आणि आशुतोष हे आता पुढे येतात. तर ईशा खूप रागात त्यांच्याकडे पाहू लागते. तेव्हा तू आश्रमातून आलीस का असं आता अनघा विचारते. तर अरुंधती आता पुढे येतात. सगळेजण तिच्यावर प्रश्नांचा भाडीमारच करू लागतात की ही मुलगी कोण आहे, कुठून आली, कशी आली. तेव्हा आता संजना म्हणते, हो तिला आतमध्ये तर येऊ द्यात आणि मग विचारा. तर आता मनू स्वतः तिची ओळख करून देत असते की माझं नाव मनस्वी, पण लाडाने कौतुकाने सर्वजण मला मनू म्हणतात. मला येलो कलर खूप आवडतो, आईस्क्रीम खूप आवडते, पण त्याने सर्दी होते ना, आणि चॉकलेटही खूप आवडते, पण काय आहे ना चॉकलेट खाल्ल्यामुळे दात किडतात, त्यामुळे मग मी चॉकलेट खात नाही. अनघा आता पुढे येते आणि म्हणते, मी माझी ओळख करून देऊ का? तेव्हा ती म्हणते, तू अनघा काकी आहेस ना? तर सगळ्यांना आता आश्चर्य वाटतं. ती विचारते, जानकी कुठे आहे, मला तिला भेटायचंय. तेव्हा जानकी आता झोपली आहे, नंतर आपण तुझी ओळख तिच्याबरोबर करून देऊ असं अनघा म्हणते. तर ती आता अभिकडे जात त्याला म्हणते, अभिदादा तू डॉक्टर आहेस ना, मला मोठं इंजेक्शन नाही देणार ना? अभि हसतच म्हणतो, माझ्याकडे इंजेक्शन नाही, पण मी तुला चॉकलेट नक्की देऊ शकतो. त्यावरती आता मनू म्हणते, चॉकलेट नको, अरुंधती काकूने सांगितलंय कुणाकडून काही घ्यायचं नाही, कुणाकडे काही मागायचं पण नाही. तेव्हा आता ईशा लगेच टोमणा मारते, हो तुझी अरुंधती काकू तर न मागताच सगळं काही देते, त्यामुळे काही तुम्हाला मागायची गरजच नाही. सगळेजण अरुंधतीकडे पाहत राहतात. अनिरुद्ध आता पुढे येतो आणि अरुंधतीला विचारतो, काय ग अरुंधती, ही मुलगी नक्की कोण आहे? तेव्हा आता अरुंधती म्हणते, तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं मला द्यायची, फक्त एकदा आई आणि आप्पांबरोबर मला थोडं बोलायचंय. तेव्हा काय बोलायचंय, आमच्या समोरच बोल, आज सण आहे, सणाच्या दिवशी असं एकटं एकटं नको. अनिरुद्ध हा अरुंधतीला म्हणतो. तेव्हा अरुंधती म्हणते, प्लीज अनिरुद्ध. त्यानंतर आता सगळेजण घरात जातात. तर आता आरोही म्हणते, मी मनूला किल्ला बनवायला मदत करते. त्यानंतर आता अनिश आणि मनू बरोबर आरोही हे किल्ला बनवत असतात. तेवढ्यातच तेथे ईशा येते आणि म्हणते की मोठे सैनिक ठेवायला आरोही दिदीला जमणार नाही, कारण तिच्या मनाप्रमाणेच ती सगळं काही करून घेते. तेव्हा आता अनिश म्हणतो, ईशा तुझं हे काय चाललंय? त्यावरती आता ईशा म्हणते, हो ही आल्यापासून सगळं काही हिच्या मनासारखं घडतंय, ही माझी जागा घेण्याचा प्रयत्न करते. माझ्या आईला तर हिने गंडवलं आहे. अगं आरोही, मी तुला स्पष्टपणे काही गोष्टी सांगते, एवढे दिवस काही बोलले नव्हते, पण आता एकच सांगते की आता आमच्या आयुष्यातून तू निघून जा. तुझा जो पर्पज होता, तुला जी सहानुभूती मिळायची होती ती आता मिळाली आहे. आता तू तुझ्या मार्गाला का नाही जात? तुझ्यामुळे माझा संसार इथे उद्ध्वस्त व्हायला लागलाय, तरीही तू इथे सारखी चिटकून बसली आहेस. माझी आई तुला काहीही बोलणार नाही, नुसतं घरात अनाथ आश्रम उघडून ठेवले. माझ्या भावाच्या गट फिलिंग्स बरोबर तू खेळती आहेस, त्याला नकार देऊन काय साध्य करण्याचा ठरवलं आहेस. अगं आज तो पहिल्यांदाच असं झालं आहे, दिवाळीसाठी इथे नाहीये, रेडीमेड कुटुंब मिळालंय, उद्या तुझा अल्बम सुद्धा येतोय, तू प्रसिद्ध होशील, तुला पैसा मिळेल, पण आमच्या आयुष्याची वाट लावून ठेवलीस. आता आरोहीला खूप वाईट वाटतं, ती रडते. मित्रांनो, पुढील भागामध्ये ईशा आता अरुंधती विरोधात कांचन आणि अभिचे कान भरवत असते. आता कांचन ही अरुंधतीला म्हणते, ती जी कोणी मुलगी आहे ना, तिला अगोदर घरातून बाहेर पाठवून दे. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.